आदित्य 11 ओवली टीम वर्सेस VR स्पोर्ट पूर्णा या दोन टीम मध्ये ही मॅच. यस, सुदैवानं आकाश थांबला, अन्यथा ओळी संघाला पेनल्टी घोषित करण्यात आली असती. बॉल टाकल्यानंतर लगेच पेनल्टी. पहिला बॉल, अपरकटचा अंदाज, बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या दिशेने बॉलला पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. सुरुवात दमदार झालेली आहे, ती म्हणजे आदित्य 11 ओवली टीमची. खूप चांगला का चेंडू जरा बाउन्स झाला होता आणि अप्पर कटचा फटका बघायला. अप्पर कट जेव्हा फटका समोर येतो ना, तेव्हा पहिल्यांदा नाव नक्कीच घेतलं जाईल. पहिल्यांदा वीरेंद्र सेहवाग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. प्रत्येक फटकेशी एक खेळाडू निगडीत आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण उल्लेख करूया. ओहो हो, ऑन द राईज केलाय या बॉलला. लॉंग ऑफच्या दिशेने, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये 6 रनसाठी षटकार. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका येतोय फलंदाज केतन केणेच्या बॅट मधून. खूप चांगली सुरुवात बघायला मिळते. पहिला फटका जर आपण बघितला, अप्पर कटचा फटका बघायला 4 धावा मिळाल्या आणि दुसऱ्या फटक्याला सरळ फेकून दिलं. 6 धावांसाठी षटकार. दमदार सुरुवात, आक्रमक सुरुवात बघायला मिळते, ती म्हणजे ओळी संघाकडून. जबरदस्त सुरुवात. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 रन्स येतात. ही स्टार्ट एक ग्रेट स्टार्ट म्हणावे लागेल आदित्य 11 ओवली टीम साठी. थोडस प्रेशर मध्ये येईल आकाश पाटील, कारण पहिल्या 2 बॉलवर 2 चांगले फटके आलेले आहेत. हो, ह्या वेळेला ब्लॉक हॉल मध्ये बॉल, जोरदार अपेल. पंच सहमत नाही आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय बॉलर आकाश पाटील. VR स्पोर्ट पूर्णा वर्सेस आदित्य 11 ओवली या टीम मध्ये ही मॅच बघतोय. आजच्या दिवसातली ही तिसरी मॅच आहे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आकाश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. पुन्हा एकदा दिशा दाखवलाय, इनफिल्डच्या वरून खेळलाय, डिपिश पॉइंटच्या दिशेने बॉलला पाठवलाय, सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. स्मार्ट बघायला मिळते. थोडा बॅकफुटला आला, चेंडू थोडासा उजव्याच्या बाहेर होता आणि सरळ लगे पॉइंटच्या वरून खेळला आणि 4 धावा मिळाल्या. खूप चांगली सुरुवात. अप्रतिम, जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट, वाईड अँड पनिश, 3 शब्दात सांगायचं झालं तर शॉर्ट, वाईड अँड पनिश. 14 वर जाऊन पोहोचतोय फलंदाज केतन केणे अँड टीमचं टोटल होते 14 रन 4 बॉलच्या समाप्तीनंतर. आकाश पाटील पुन्हा एकदा ऑन साईडला. या वेळेला मिड विकेटच्या दिशेने लॉंग द कार्पेट बॉल जातोय. डीप मध्ये फिल्डर आहे, मात्र मिस फिल्डिंग. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. 1 2 का 4. खराब क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव होती त्या ठिकाणी 4 धावा मिळतात. 3 धावांचा बोनस. असं वाटलं फक्त 1च रन मिळेल, मात्र मिस फिल्डिंग झाली आहे आणि बॉल सरळ निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. हा तिसरा चौकार होता केतन केणेच्या बॅटमधून. अटॅकिंग बॅटिंग करतोय केतन केणे. आपटून टाकण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर. बाउन्स सुद्धा होता. पंचांचा वाईटचा इशारा आहे. एक अतिरिक्त 2 अतिरिक्त रन मिळतील. 1+1 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा केला जातोय पंचांमार्फत. टीमचं टोटल जाते स्कोर बोर्डवर 20 रन. 20 धावा. एक चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. पॉवर प्ले षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी बघायला मिळते. सकाळपासून आपण बघितलं तर पहिलं असं पॉवर प्लेचं षटक आहे ज्यामध्ये जास्त धावा येताना दिसतात आपल्याला. हो, या वेळेला बघितलं आपण ऑफस्टंपच्या बाहेर चांगला बॉल टाकतोय. हा पहिला बॉल जो डॉट जातोय, त्याच्या अगोदर एक तिसरा बॉल डॉट गेला होता. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक ग्रेट स्टार्ट म्हणावं लागेल आदित्य 11 ओवली या टीमची. 20 रन बरोबर आपण पाहतो 20 धावा झालेल्या आहेत. कारण दमदार सुरुवात. खरं तर नाणेफेक हरल्यानंतर बॅटिंगला प्रारंभ केला आदित्य 11 ओवळी संघाने आणि दमदार सुरुवात खास करून केतन केणे याने 1 षटकार आणि 3 चौकार लगावलेत आणि आपल्या संघाला पहिल्या षटकाच्या समाप्तीने चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी 4.5 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. 5 मिनिटामध्ये 1 षटक कंप्लीट करायचं आहे आणि 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. 1 षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण आदित्य 11 ओवली या टीमची.
येस, दुसरं षटक. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आम्ही सातत्यानं सूचना करतोय की मिडल कॉन्फरन्स करण्याची काही आवश्यकता नाही आहे. अथर्व टावरे एक युवा गोलंदाज आहे. फार एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी येतोय. अथर्व टावरे आलाय बॉलिंगसाठी. पहिला बॉल. ओ चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त टप्पा, गती चांगली. अथर्व टावरेच्या गोलंदाजीमध्ये वेगवान बॉल टाकला होता, मिस होतोय फलंदाज. गोलंदाजी सुरुवात डॉट बॉलने केलेली आहे अथर्व टावरेने. नवीन उदयोन्मुख खेळाडू आहे अथर्व टावरे. पुणे आपल्या बॉलिंग ट्रॅक राईट मूव द विकेट. गतीमध्ये थोडासा बदल केला, पुन्हा एकदा आपण बघितला त्याच लाईनला बॉल ठेवला. चांगली डिलिव्हरी, दोन बॉल लगातार डॉट केलेले आहेत केतन केने याला. केतन केने जो अतिशय फॉर्म मध्ये आहे, मागच्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग केले. वैयक्तिक आपण जर बघितलं तर 18 ओव्हर बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. यावेळेला बॅटचं स्विंग केलं होतं बॅटला, मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. लगातार 3 बॉल डॉट. थोडंसं प्रेशरमध्ये जरूर येऊ शकेल आता फलंदाज केतन केणे. सागर पाटीलला मात्र अद्यापपर्यंत स्ट्राईक मिळालेली नाहीये. अथर्व पुन्हा एकदा. ओ ह्या वेळेला बॅटरला रीड करत असताना बघितलं, बॉलिंग केली आहे. थोडंसं शफल झाला होता बॅटर ऑफ स्टंपला आणि त्याच्या पायावर बॉल टाकला होता. अतिशय चांगली डिलिव्हरी. फक्त 1 रन या ठिकाणी मिळते आणि 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बरोबर 21. 21 विदाउट लॉस. ऑन साइडला खेळायचं होतं, शफल क्रॉस केलं होतं, स्टंपच्या वरून हा बॉल जातोय. अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक केलेले आहे वेअर स्पोर्ट पूर्ण टीमसाठी गोलंदाज अथर्व टावरेने. यास यंगस्टर आहे आणि काय गोलंदाजी करतोय. पहिलं षटक खूप महागडं ठरलं होतं, मात्र या षटकामध्ये कम्प्लिटली कमबॅक बघायला मिळते. फक्त 1 रन आतापर्यंत देतोय अथर्व. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. खूपच कमी वेळेमध्ये हे षटक संपवलेलं आहे अथर्व याने. फक्त 3 मिनिटांमध्ये हे षटक संपवलंय. 2 ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना दित्या 11 ओवली टीमचा स्कोर झालेला आहे 21 वर कुठलाही विकेट नाही. म्हणून त्या क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला जातं. कारण पहिल्या षटकामध्ये आपण बघितले धावांची लयलूट केली होती आणि दुसऱ्या षटकामध्ये जर बघितलं आपण धावांचा दुष्काळ पडला. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधलं जातं. डॉन ब्रॅडमन, हेमंत पाटील शेवटच्या जे इनिंगमध्ये 0वर बाद झाले. 4 धावा एक चौकार जरी लगावला असताना तर त्यांच्या टेस्ट क्रिकेटमध्ये सरासरी 100ची असते. म्हणून त्यांची सरासरी आज आपण पाहतोय 99.94 अशी सरासरी आहे. एक चौकार लगावला असता तर सरासरी 100ची असते. धीरज जलाल येतोय. तिसरं षटक, फुल टॉस, स्वांग केलेला आहे आणि म्हणजे सरळ चेंडू जातोय. तो म्हणजे डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातात. चांगला झेल. नामी संधीवरती एक मोठा फटका खेळण्याची फलंदाज केतन केने याला. फुल टॉस बॉलला डीप मिडविकेटची एरिया क्लिअर करू शकला नाहीये. तिकडे फिल्डर होता, अतिशय चांगला कॅच घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवलेला आहे केतन केने याला. चपळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता धीरज चौधरी. धीरज चौधरीकडनं झेल फारच कमी सुटणार आणि खूप चांगला झेल त्याने समाप्त केला. खरं तर अशा प्रकारचा झेल घेणं तितकं सोपं नसतं, कारण रॉकेट अतिशय ताकदवर फटका होता. शेवटी मात्र ब्रेक थ्रू मिळवून देतोय तो गोलंदाज धीरज. धीरज जलाल आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आपल्या टीमला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे.
चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये करताना दिसतोय. याचं कारण आहे फिल्डिंग सुद्धा अतिशय चांगली दिसली आपल्याला. चिराग मात्र आलेला बॅटिंग करण्यासाठी. पुल आणि पॉवरफुल प्रत्युत्तर मिळालं. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद आणि ह्या चेंडूला शॉर्ट बॉल होता. आखूट टप्प्याचा चेंडू होता. पुल केला आणि पॉवरफुल 6 धावांसाठी षटकार. अतिशय कमजोर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगला फायदा घेतला या बॉलवर चिराग म्हात्रे याने. पुल केला आणि गुल केलं बॉलला डीप विकेटच्या बाहेर. सरळ 6 रनसाठी षटकार. कॅप्टन सुशांतने मला सांगितलं होतं की खूप अपेक्षा आम्हाला असणार आहे त्याकडून चिराग म्हात्रेकडून. बॅटिंगमध्ये चिराग म्हात्रेकडून खूप अपेक्षा आहे कॅप्टन सुशांतने सांगितलं होतं आणि ते पहिल्या चेंडूवर एक चपराक बघायला मिळाले. खणखणीत षटकार चिराग म्हात्रेच्या बॅटमधून बघायला मिळाला. धीरज राईट आर्म आडव्या बॅटने खेळायचं होतं मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क नाही. धावबाची शक्यता आहे. डायरेक्ट हिट होत नाहीये आणि एक चोटी धाव पूर्ण केली जाते. रिस्की सिंगल होता. नक्कीच या ठिकाणी विकेट जाण्याची दाट शक्यता होती रनआउटच्या रूपेने. मात्र एक नशीब बलवंतर होतं की सागर पाटील वाचलाय. 1 रन मात्र मिळते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 28 रन. 28 लॉस ऑफ 1 विकेट. धीरज राईट आर्म यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे बीट झाला बॅटर सागर आणि बीट झाला यष्टीरक्षक. 1 धाव मात्र मिळाली. धावसंख्या झाली 29-29. षटकार लागल्यानंतर चांगला कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज धीरज. तिथे 11 ओळी विरुद्ध व्ही.आर. स्पोर्ट पूर्ण 2 संघामधील मॅच. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. भरपूर बाहेर मोठा वाईड आहे हा. एक्स्ट्राच्या रूपाने 1 रन आणखीन ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. धीरज ब्लाइंड स्विंग जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खरं तर चेंडू अनपेक्षितपणे खाली राहिला आणि सरळ वेध घेतो यष्टी रक्षकाचा. इट्स अ डॉट बॉल. चांगला कमबॅक जबरदस्त कमबॅक करताना दिसतोय धीरज जलाल. धीरज राईट आर्म पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. लागोपाठचे 2 चेंडू डॉट. धावसंख्या मात्र स्थिर आहे. थांबलेली आहे. धावसंख्या 30. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. या षटकात सुद्धा एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल कारण अंडर 10 10 पेक्षा तुम्ही जेव्हा कमी धावा देतात ना एक चांगली गोलंदाजी समोरली जाते. टॉससाठी यानंतर तयार राहायचं आहे. आपण यानंतर वळणार होतो सिटी क्रिकेटकडे. BC4 सिटी स्वयं 11 आणि पायोनियर स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टनना ऑफिशियल कॉल. दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. जेव्हा 5व्या षटकाला प्रारंभ होईल तेव्हा आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. स्वयं 11 तसेच पायोनियर स्पोर्ट्सचे कॅप्टन. थोडंसं ब्रेक आहे. 3 षटकाची समाप्ती झाली आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 30 रन. 10च्या सरासरीने वाटचाल करताना दिसते. पहिल्या षटकामध्ये 20 रन आले होते. मात्र त्यानंतर अथर्व टावरे आणि धीरज जलाल या गोलंदाजांनी चांगली बॉलिंग केलेली आहे. पण बघितलं खास करून अथर्व टावरेने विकेट घेतला नाही मात्र इकॉनॉमिकल चांगली बॉलिंग केली. फक्त एकच धाव मोजली. धीरज जलाल ज्यांनी 1 विकेट मिळवलं आहे मात्र 9 रन्स खर्च केलेले आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांचा विचार जर आपण केला बरोबर 10च्या सरासरीने 30 धावा आपण पाहतोय. सुरुवात खरं तर एक जबरदस्त झाली होती कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी बघायला मिळाली 20 धावा. त्यानंतरच्या 2 षटकामध्ये फक्त 10 धावा आलेल्या आहेत आणि आता 4थं षटक फलंदाजी करण्यासाठी येतोय अथर्व. एक चांगला निर्णय मिळेल कॅप्टनचा कारण त्याने जे षटक हाताळलं खूप चांगलं षटक हाताळलं त्यामुळे लगेचच कंटिन्यू ठेवलं जाते ते म्हणजे अथर्वला. मात्र आता तो दुसऱ्या एंडकडनं गोलंदाजी करेल. फार एंडकडनं गोलंदाजी करेल. जे तडाळी गाव आहे तडाळी आणि कामातगर गाव त्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी अथर्व सज्ज होईल. पूल करण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग तितकंसं झालेलं नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि तोपर्यंत बॅटरला संधी मिळाली 1 धाव पूर्ण करण्याची. सागरला संधी मिळाली.
थोडंसं कमी गतीचा हा बॉल होता. मिस टाइम झाला फटका. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल लँड होतोय वेकंट जागे. एक रन फक्त कंप्लीट केली जाते आणि स्कोर जाऊन पोहोचतोय 31 वर. अथर्व क्लीन बोल्ड परफेक्ट यॉर्कर आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र अथर्वने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. कारण चिराग मात्र इज अ डेंजरस कस्टमर आणि त्याला बाद करण्यात यश आलेले अथर्वला. चिराग म्हात्रे आल्या पहिल्या बॉलवर षटकार ठोकला होता. त्यानंतर थोडासा संघर्ष केला चिरागने. यावेळेस परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी टाकली अथर्व टावरेने आणि या मॅचमध्ये त्याची पहिली ही विकेट त्याच्या नावावर जाते. एक महत्वाचा फलंदाज ज्याला तंबूचा रस्ता दाखवला चिराग म्हात्रे याला. खूप चांगली गोलंदाजी अथर्व करतोय. कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा अथर्वने फक्त आणि फक्त एक धाव दिली होती. किफायती गोलंदाजी केली होती. भले कुठलाही फलंदाज त्याने बाद केला नव्हता पण या मात्र षटकामध्ये आपण पाहतोय. आणि मी तर म्हणेन कॅप्टनची चांगली रणनीती. जेव्हा एखादा गोलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय लगेच त्याला दुसरं षटक हाताळण्याची संधी आपण दिली पाहिजे आणि तेच काम खरं तर आकाशने केलेलं आहे. अथर्वच्या आता चेंडू सोपवला आणि विकेट सुद्धा त्याने प्राप्त करून दिली. याला फटका खेळलाय उंचच उंच मात्र झेल होण्याची शक्यता फार कमी आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. तालमेल नाही आणि फलंदाज धावबाद. काही आवश्यकता नव्हती. आकाश सार्थक पाटीलला धाव घेण्याची आणि धावची चुरबेने बाद होतोय फलंदाज सार्थक पाटील. तिसरा फलंदाज बाद होतोय नित्या 11 कोहली या टीमचा. 2 तर पूर्ण आले होते आणि तिसऱ्याचा प्रयत्न करत होता. या ठिकाणी विकेट जाते. चौथं षटक प्रगतीपथावर अथर्व टाकरे आज जबरदस्त बॉलिंग विश्लेषण दाखवतोय. या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी अथर्व टावरेची. विकेट यावेळी 6 आउट खेळण्याचा प्रयत्न हवेत बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फील्डर त्या ठिकाणी जातोय. बॉल अडवतोय थ्रो करेल. त्या अगोदर 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. या 2 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 35 रन 35. लॉस ऑफ 3 विकेट. जबरदस्त बॉलिंग अथर्वची. ओ मिड विकेटला जबरदस्त हिट. बॉलला पाठवले बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. तनिष केनेच्या बॅटमध्ये तो हा दमदार षटकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 41 रन 41. लॉस ऑफ 3 विकेट. या फटक्याची आवश्यकता आहे नित्या 11 टीमला. मागच्या काही बॉल मध्ये मोठे फटके आपल्याला दिसले नव्हते. आता पुन्हा एकदा स्विचिटचा फटका आहे मात्र हवेत बॉल. शॉट ठडम्यांचा फिल्डर बॉल खाली. कोणतीही चुकी नाहीये. विकेट जाईल तनिष केने याची. चौथा फलंदाज बाद होतोय नित्या 11 कोहली या टीमचा. रन सुद्धा येतात लगातार. बघितलं अंतराळमध्ये विकेट सुद्धा जाताना मध्ये दिसतात. त्यामुळे एक चांगली पार्टनरशिप होताना दिसत नाहीये 2 फलंदाजामध्ये. थांबला जाईल 41 वर 41. लॉस ऑफ 4 विकेट. 41 धावा झाले 4 बाद. आपण त्या धावाची सरासरी बघितली रन रेट जर बघितला 10.25. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. असं वाटतं की 50चा आकडा पार होऊ शकतो. आणि 4 षटकांसाठी किती वेळ घेतलेला आहे. क्या बात आहे. 16 मिनिटात 4 षटके पूर्ण केले. फार महत्वाचं आहे. याचं जरा अनुकरण करायला पाहिजे इतर संघाने. आज बिहार पूर्णा संघाने खऱ्या अर्थाने 16 मिनिटात 4 षटके पूर्ण केले आहेत. कॅप्टन आकाशने खूप चांगले बदल जो केला गेला आणि षटके खूप लवकर संपवले हे फार महत्वाचं आहे. अंतिम षटक गोलंदाजीसाठी प्रणय चौधरी येतोय. बॅटिंगसाठी आविष्कार माळी आणि नॉनस्टॉप केलेला आहे हर्ष पाटील.
पहिला चेंडू आणि खाली राहतोय आणि या बॅटने क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इट्स अ डॉट बॉल. आविष्कार मानेने विचार केला होता, अपेक्षा केली होती, त्यापेक्षा थोडासा खाली बॉल राहिला. त्यामुळे असा तो डॉट बॉल. प्रणय शॉर्ट रन आउट. पुल आणि पॉवरफुल होते का बघायचंय. आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणि आविष्कार याच्या माध्यमातून हा नवीन आविष्कार बघायला मिळतोय. षटकार. वॉटर स्ट्रोक, जबरदस्त ग्रेट हिट, अप्रतिम फटका पाहायला मिळाला. आविष्कार माळीच्या बॅट मधून खेचून मारलं होतं ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल, पुल केला आणि पॉवरफुल शॉट. 6 रनसाठी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 47 रन. 47 धावा झाल्या आहेत. प्रणय फुल टॉस. दाखवतो फटका खेळलेला मात्र टायमिंग तितकं चांगलं झालं. थोडं मिसफील्ड होतंय. आकाश आहे त्या ठिकाणी संघाचा कर्णधार. त्याच्याकडनं खरं तर मिसफील्ड झालं होतं, फायदा उचलला नाही. तोपर्यंत मात्र आविष्कारने एक धाव पूर्ण केली. धावसंख्या झाली 48. पवेलियन मध्ये लक्षात घ्या, सूचना असेल, पवेलियन मध्ये थोडंसं वर बसायचं पण खाली बसायचं नाहीये. त्याला मात्र खरं तर शॉर्ट बॉल होता. पूल करायचं होतं मिड विकेटला. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. आतापर्यंत 2 फलंदाज धावची चुरमीने बाद झालेली आहेत. नित्य कोहली टीमचे. त्याच्या अगोदर आपण बघितलं सार्थक पाटील बाद झाला होता. त्यावेळेस आपण बघतो हर्ष पाटील बाद झालेले आहेत धावची चुरमीने. 2 बॉल अद्याप शेष असतील. धावसंख्या आहे धावफलकावर 49 रन. शेवटचं षटक सुरू आहे आणि जर स्वयं 11 हे पायनियर स्पोर्टचे कॅप्टन जर आले नाहीत तर आपला सामना हा कमी षटकांचा करण्यात येईल. 6 ऐवजी 5 षटकांचा करण्यात येईल. प्रणय यावेळेला मात्र पूल केलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का सीमारेषेच्या बाहेर जायला बघूया. वाटे कॅच. आकाश त्या ठिकाणी होता आणि जवळपास वाईडिश मिड विकेटला एक चांगला झेल त्याने समाप्त केला. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला बघितला आविष्कार माळीयाचा आणि स्टीप विकेटच्या दिशेने अतिशय चांगला कॅच आणि विकेट जाईल. नित्य 11 ओवळी या टीमची आणि समाप्त होते आविष्कार माळीयाची. स्वयं 11 संघाचे कॅप्टन आलेले आहेत. पायनियर स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन. लास्ट ऑफिशियल कॉल. हरीश आलेला आहे. हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू आहे पण त्याचा व्हाईट बॉलचा इशारा उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर जातोय. एक अवंतर धाव मिळते आणि याचबरोबर 50 चा आकडा पार होते. 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला. 50 धावामध्ये एक चांगली सुरुवात म्हणता येईल आणि ह्या जास्त प्रमाणात धावसंख्या केली तरी चांगली धावसंख्या म्हणता येईल. याला मात्र लेडी एज खरं तर टायमिंग तितकं चांगलं झालेलं चेंडू हवेत आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक मिडॉलला नव्हता त्यामुळे 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्या. धावसंख्या झालेली आहे 52-53 धावांचं लक्ष. दोन्ही कॅप्टन स्वयं संघाचे कॅप्टन, स्वयं 11 संघाचे कॅप्टन आलेले आहेत. पायनियर स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन. आपला लास्ट ऑफिशियल कॉल आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मतदारी मॅच सुरू करून द्यायचे. आणि जशी मॅचला सुरुवात होईल त्याच्या या ठिकाणी कमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होतील आमचे दोन्ही समालोचक. एक महाराष्ट्राचे लाडके नामवंत समालोचक, व्हॉइस ऑफ नवी मुंबईचा एक बुलंद आवाज विघ्नेश मडवी आणि त्याचबरोबर त्याच्या सोबत असतील पालघर जिल्ह्याचा एक बुलंद आवाज हेमंत पाटील.
सर यांची बाणी ऐकत होतात आणि आमच्या समोर कमेंट्री बॉक्स मध्ये हेमंत पाटील सरांची बाणी तुम्ही या मॅच साठी ऐकतात. मी विघ्नेश मडवी आपल्या समोर रुजू होतोय. धर्मराजा चषक 2025 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आजच्या दिवसातली मॅच क्रमांक 3 दित्या 11 ओवळी वर्सेस VR स्पोर्ट्स पूर्णा. टॉस झाला होता आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय दित्या 11 ओवळी टीमने केला आणि बॅटिंग करत असताना 51 धावा उभारल्याने 52 धावांचं टार्गेट उभं केलं आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी VR स्पोर्ट्स पूर्णा टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दिवस रात्र ही स्पर्धा, अनेक स्पर्धा, या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक संघांचा सहभाग आणि या सहभागामुळेच आज धर्मराजा चषक या स्पर्धेची चर्चा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आहे. कारण की आज हे कामतगरचं हे मैदान, जे मैदान कैलासवासी रामचंद्र दादाजी पाटील व कैलासवासी कृष्णाकाना चौधरी क्रीडा नगरी ताळाळी चौक तालुका जिल्हा भिवंडी जिल्हा ठाणे आणि या मैदानावर चाललेला हा क्रिकेटचा घमासान तिसरा सामना 52 धावांचं टार्गेट उभं केलं दित्या 11 ओवळी टीमने प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये देखील 41 धावा होत्या. मागच्या मॅच मध्ये 47 धावांचं टार्गेट होतं आणि दोन्ही टार्गेट सहजरित्या पार झाला. आता 52 धावांचं टार्गेट हेमंत सर 52 धावा म्हणजे 50+ धावा आहे. त्यामुळेच एक चॅलेंज असेल कारण की दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं आणि दुपारच्या सत्रामध्ये आता VR स्पोर्ट्स पूर्ण टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल 5 ओव्हरमध्ये. अगदी बरोबर बघितलं पण की पहिल्या इनिंगमध्ये एक सन्मानजनक स्थितीमध्ये दिसतो स्कोर. चांगलं टोटल उभं केलेलं आहे. 53चं एक चांगलं टार्गेट आहे. नक्कीच थोडंसं गोलंदाजांना ॲडव्हान्टेज आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये 60 पेक्षा जास्त धावा आपण पाहिल्या होत्या. 86 धावा सुद्धा 5 षटकामध्ये काल पाहिल्या. आज धावा होताना दिसत नाही. वेळेबद्दल सहकार्य करायचं. 20 मिनिटामध्ये पहिली 4 षटकं तुम्ही कंप्लीट केली पाहिजे हे लक्षात घ्या. पहिली वॉर्निंग मला वाटते पहिल्या बॉल पडण्याच्या अगोदरच अंपायर देताना दिसतात आपल्याला, हे लक्षात घ्यायचं. अशी सलामीची जोडी आणि पहिले षटक ऋषिकेश गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल या इनिंगचा. डेड बॉलचा इशारा केला जातोय. रणनीतीमध्ये अडथळा येतोय. आपले जे षटक आहे पार्टनरशिप फार महत्त्वाची असणार आहे. जर विकेट प्राप्त झाले तर नक्कीच कमबॅक करेल दित्या उभी टीम. जर पार्टनरशिप झाली तर पूर्ण टीम देखील या मॅचमध्ये बाजी मारेल. मागचे 2 सामने अगदी सहजरित्या धावांचा पाठलाग करताना संघ जिंकला होता, पण या मॅचमध्ये काय होतं ते पाहणं गरजेचं असणार आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळलाय. इनफिल्डच्या वरून खेळत असताना चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये कॅच होती ड्रॉप आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना आकाश बॅटमधून येतोय. पहिल्या 2 धावा आकाश ऑफ द मार्क. चांगला फटका इनसाइड आउट शॉट इनफिल्डच्या वरून खेळला होता. उलट्या दिशेने कॅच घेण्याचा प्रयत्न. तर असे कॅच खूप कठीण असतात आणि त्यानंतर आपण बघितलं 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. दोन्ही बॅटरने आणि आकाशने आपलं खातं ओपन केलं आणि टीमचं सुद्धा खातं ओपन केले आहे या 2 रनने. पॉवर प्लेचा वापर करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचे षटक फार महत्त्वाचे असणार आहे, त्यामुळेच पूर्ण टीम त्याचा फायदा घेईल. आडवा बॅटने फटका चांगला आहे. बॅटचं स्विच साऊंड फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशच्या बॅटमधून आकाशाला गवस निघाणारा पहिला मोठा ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पार. षटकार. वॉटर स्ट्रोक जबरदस्त ग्रेट हिट. आकाशच्या बॅटमधून जबरदस्त फटका. बॉलला सरळ पाठवून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. कर्णधार हा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असतो आणि कॅप्टन एक जबाबदारी पार पडत असताना अक्रॉस खेळलाय. खूप चांगलं टायमिंग, खूप चांगलं प्लेसमेंट पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी. आकाशने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिला बॉल इनसाइड आउट खेळला होता. खूप चांगला स्ट्रोक कव्हर रिझनमध्ये. त्यानंतर आडव्या बॅटने मिड विकेट रिझनमध्ये षटकार लगवला. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. पहिल्या 2 बॉलवर अगदी पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना आकाश या मॅचमध्ये टीमची धावसंख्या 8. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन मिस केली आहे. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा आहेत. पहिल्या 2 बॉलवर मोठे फटके आल्यानंतर हेमंत सर आपण जर म्हणाल तर बॉलरवर जो प्रेशर असतो तो प्रेशर या बॉलवर पाहायला मिळाला. अगदी बरोबर आहे. थोडंसं प्रेशर आला कारण आपण बघितलं याच्या अगोदरचा बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता
आणि हे खिचून मारला होता, जबरदस्त शॉट आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर आणखीन जास्त बाहेरच्या दिशेने बॉल टाकण्याचा प्रयत्न केला ऋषिकेशने, मात्र पंचांचा इशारा वाईट बॉल. फुलरचा चेंडू ऑफ ड्राय केलाय, लॉंग ऑफ रिझन सीमारेषे पलीकडे, वन बाउंस सीमारेषे पलीकडे. आकाशच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब नेत्रदीपक धर्मराजा चषक चौकार. अप्रतिम शॉट, जबरदस्त फटका, फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलला इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफला कुठलाही फिल्डर नव्हता. त्या ठिकाणी एक चांगला फटका आणि बॉलला पाठवले सरळ बाउंड्रीच्या बाहेर, खणखणीत चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. चांगली सुरुवात आहे, वेल बिगेन झाबडन. ज्याची सुरुवात चांगली होती त्याचा शेवट देखील चांगला होता. दमदार सुरुवात झाली आहे बॅटिंग करत असताना टीम VR स्पोर्ट्स पूर्णा संघ. 53 धावांचा पाठलाग करत असताना आकाश कॅप्टन आहे, मोठी जबाबदारी आहे. आपला संघाचा संघ एक दिशादर्शक आहे, ही जबाबदारी पार पाडत असताना कॅप्टनवर मोठी जबाबदारी असते या मॅचमध्ये. तेच करतोय कॅप्टन. या मॅचमध्ये पहिल्याच बॉल पासून आक्रमकता धारण केली. स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना ऑफ स्टंपवर मारा ठेवला जातो. कौतुक करावं लागेल, हा पहिला बॉल जो ऋषिकेशचा जो चांगल्या धाटणीचा पाहायला मिळाला. बॉलरला बॅट्समनला त्याने फॉलो केलं आणि जसं क्रीज सोडून दिलं होतं ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल पिचिंग केला आणि डॉट बॉलची सांगता होतीये. यस, नक्कीच बघितलं पण की बॅटरला रीड करत असताना बॉलिंग केली ह्या वेळेला आणि हा पहिला बॉल जो डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. पुन्हा एकदा त्याच लाईनने बॉल टाकण्याचा प्रयत्न करत असताना लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये ऋषिकेशने चुका केल्यात, पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात. पाबप्लेचे षटक आहे, ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहू शकतो. पण ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू पिचिंग केली गेलीत. आकाशला माहिती होतं की बॉल वाईट आहे, त्यामुळेच हा बॉल सोडून दिला आणि व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. फुलर लेनचा चेंडू आहे, नो बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी, ऋषिकेशने पुन्हा एकदा चूक केली आहे. बीमर चेंडू हाताळला गेलाय. नशीब म्हणावं लागेल की आकाशच्या बॅटवर हा बॉल ब्रश झाला नाही, अन्यथा या बॉलवर आणखीन धावा मिळाल्या असं हेमंत सर. फ्री हिट असेल पुढील बॉलवर असं वाटलं की गती वाढवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज ऋषिकेश याने आणि बिमर करून बसलाय ऋषिकेश. 2 एक्स्ट्रा, जवळजवळ 2 वाईड आणि 1 नो बॉल, 3 एक्स्ट्रा बॉल टाकतो या ओव्हरमध्ये. फटका चांगला आहे, हवे चेंडू आहे. फ्री हिटच्या बॉलवर फलंदाज बाद होणार नाही आणि अशा तऱ्हेने 2 धावा घेत असताना काय घडलंय, रनिंग बिटवीन विकेट. गरज नसताना हा कॉल केला होता आणि रनिंग बिटवीन द विकेट खराब आहे. फलंदाजला परतावा लागेल. एकही चेंडूचा सामना करताना फलंदाज प्रतीक मिटकरला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम VR स्पोर्ट्स पूर्णा संघाला. फलंदाज प्रतीक मिटकर बॅक टू द डगआउट. डायमंड डकवर आउट होतोय प्रतीक मिटकर. काही आवश्यकता नव्हती, 1 रन मिळाला होता, दुसऱ्याचा कॉल होता. दुसरी रन अतिशय डेंजरस होती, जबरदस्त फिल्डिंग लॉंगअपच्या फिल्डरद्वारा. चांगला थ्रो झाला आणि नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज बाद होतोय. प्रतीक मिटकर जो डायमंड डकवर आउट झालेला आहे. रनिंग बिटवीन द विकेट ही फार महत्त्वाची गोष्ट असते आणि थोडंसं कमकुवत जाणवला प्रतीक मिटकर, कारण की पहिली रन्स धाव अगदी वेगाने घेणं गरजेचं होतं. एक धाव फार महत्त्वाची आहे. ज्यावेळेस आकाश चांगली बॅटिंग करतो त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला देणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच हा कॉल केला होता. पण वरिष्ठ नगरसेवक निलेश हरिश्चंद्र
परिवर्तन जरूर केलंय मात्र लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहे दुसऱ्या टप्प्याने चांगली फिल्डिंग करतोय एक रन या ठिकाणी पूर्ण केले सैल आणि एक रनने टीमचा टोटल जाईल स्कोर बरोबर 19 रन लॉस ऑफ 1 विकेट फुलटॉस चेंडू मोठा फटका कन्वर्ट करू शकला नाही आणि सिंगल मिळते. एक धाव येईल आली तरी देखील इतकं नुकसान होणार नाही कारण की एक धावानं टीमचं धावफलक पुढे ठेवणं आणि पुढे नेणं गरजेचं असणार आहे या मॅचमध्ये. प्रणय चौधरी प्रथमच स्ट्राईक एंडवर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मिस होतोय. अतिशय चांगली डिलिव्हरी चांगला कमबॅक करतोय बॉलर क्रिश पाटील. षटक क्रमांक दुसरं डॉट बॉल येणं गरजेचं आहे कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये इकॉनॉमिकली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या आता धावा थांबवाव्या लागतील क्रिश पाटीलला या ओव्हरमध्ये. पुढील बॉल आपटून टाकला होता अतिशय चांगली डिलिव्हरी जबरदस्त बॉल टाकतोय प्रत्येक बॉलवर चांगलं व्हेरिएशन आणतोय आपल्या गोलंदाजीमध्ये क्रिश पाटील. बाउन्सर चेंडू हाताळला होता परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. व्हेरायटीज आहे व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे आणि या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना आणखीन एक डॉट बॉलची सांगता होती. ओव्हर द विकेटचा मारा करतोय यावेळेस जास्त आपटून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पंचाचा इशारा वाईड बॉलचा आहे एक अतिरिक्त रन मिळेल आणि 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा केला जातोय पंचांमार्फत. एक बाउन्सर झालेला आहे या ओव्हरमध्ये दुसरा बाउन्सर टाकला तर नो घोषित करतील पंच. अतिरिक्त उचडी आणि वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करत असताना क्रिश पाटील चूक करतोय आणि व्हाईट बॉलचा इशारा 1 फॉर द ओव्हर हे ताकीद अंपायरच्या माध्यमातून दिली जाते. नेक्स्ट बॉल हो पायाच्या समोर होता फ्लिक केलाय पायाच्या समोरून मिड विकेटच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे थोडीशी मिस फिल्डिंग त्याचा फायदा उचलतील दोन्ही बॅटर आणि सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलेलं. जशी मिस फिल्डिंग झाली लगेच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. दोन्ही टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 22 रन. कॅज्युअली क्रिकेट आळस दाखवलंय. आळस हा माणसाचा शत्रू असतो नेहमी म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणाला अलर्ट राहावं लागतं. एक एक धाव वाचवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. क्रिश पाटील ओ पुन्हा एकदा आपण बघितलं बिबर आहे हा दुसरा बिबर असेल या इनिंग मधला. याच्या अगोदर आपण बघितलं ऋषिकेशने एक बिबर बॉल टाकला होता. फ्री हिटचा इशारा पंचांचा होतोय एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. बघितलं भरपूर उंच होता हा बॉल. प्रत्येक गोलंदाज आणि प्रत्येक मॅचमध्ये ह्या चुका गोलंदाज करताना दिसतोय. या चुकांमधून शिकावं लागेल चुका टाळाव्या लागतील आणि प्रामुख्याने टीम ओळी संघासाठी देखील ही चिंतेची बाब असेल कारण की गोलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पुन्हा एकदा नोचा इशारा. मला वाटतं जी लाईन आहे साईड लाईनच्या सुद्धा बाहेर हा बॉल केला होता. लगातार 2 नो बॉल करतोय बॉलर क्रिश पाटील. एक बिमर आणि एक साईड लाईनच्या बाहेर. हिट कायम असेल. जितक्या एक्स्ट्राच्या स्वरूपात तुम्ही धावा खर्च केला तितकाच मात्र विजयापासून तुम्ही वंचित राहाल. त्यामुळेच चांगली गोलंदाजी करावी लागेल. टॉप एज लागले ह्या वेळेला शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर तैनात होता. चांगली फिल्डिंग जरूर करतो मात्र 1 रनसाठी रोखू शकत नाही या बॅटरला. 1 रनने स्कोअरमध्ये जरूर बदल होईल. स्कोअर जाईल 25 वर. 25 लॉस ऑफ 1 विकेट. पूर्ण संघ या मॅचमध्ये धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजांनी भरपूर चुका केल्या. गोलंदाजांकडून या चुका अपेक्षित नव्हत्या टीमला. त्यामुळेच उवी टीमला आता कमबॅक करायचं असेल तर डॉट बॉल आणि विकेटची प्राप्त करावी लागेल आणि खास करून आकाश पाटील जो कॅप्टन आहे तो चांगल्या रिदममध्ये त्याला बाद करावा लागेल या मॅचमध्ये. चांगल्या लाईव्हमध्ये बॅटिंग करताना दिसतोय आकाश पाटील. इज ऑन स्ट्राईक. 6 बॉलमध्ये 14 रन्सवर खेळतोय आकाश पाटील. चांगली बॅटिंग कॅप्टनना लिडिंग फ्रंट. पुलचा फटका आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर होता मात्र त्याच्या मस्तकला दस्तक देऊन बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल. 4 रनसाठी चौकार. सरप्राईज बाउन्स झाला बीट झाला फिल्डर आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. 4 धावांना 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर. चांगलं टोटल आहे आणि आपण जाऊया टॉसकडे. ज्या ठिकाणी आपण बघतोय 2 टीममध्ये टॉस होईल. जो सिटी फॉर्मॅटचा आहे BC4 फॉर्मॅटमधला हा सामना असेल. एका बाजूने स्वयं 11 दुसऱ्या बाजूने पॉइंटर स्पोर्ट. जाऊया डॉक्टर गवळी सरच्या जोडीला. खूप खूप धन्यवाद. दोन्ही कॅप्टन आशिष रेड्याकडे उपस्थित आहेत. अर्थात पॉइंटर स्पोर्टचे कॅप्टन अल्ताफ बालिसर फॅम टीम आहे आणि रुपेश पाटील फॅम टीम स्वयं 11.
सौरभ, दोघांचे हार्दिक स्वागत. मी नितेश दादा एनकर यांना विनंती करणार आहे, तसे आमचे विठ्ठलजी जाधव यांना सुद्धा विनंती करणार आहे की आपल्या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थित टॉस होईल. सौरभ माळी सा पॉप्युलर क्रिकेटर आणि आसिर वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स, त्याच्याकडे खूप सारा अनुभव आहे. कित्येक वर्षापासून पायोनियर संघाचे प्रतिनिधित्व करताना आपण त्यांना पाहतोय. 6 षटकांची मॅच असणार आहे. आमचे दोन्ही मान्यवर येतील आणि त्यांच्या उपस्थित टॉस होईल. आमचे विठ्ठलजी जाधव, त्याचबरोबर भावी नगरसेवक नितेश दादा एनकर, वेलकम. कॉईनची माहिती देणं गरजेचं असणार आहे, कारण एक बाजू असेल आणि सौरभ बघितली तर धर्मराजा चषक 2025, कारण आपण जी स्पर्धा खेळतात धर्मराजा चषक 2025, आणि दुसरी बाजू जी आहे डिसिप्लिन स्पोर्ट्स क्लब, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन स्पोर्ट्स क्लब वरालदेवी स्पोर्ट तळाळी. नितेश दादा एनकर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. आणि आलेले आहे वरालदेवी स्पोर्ट्स. यस नितेश दादा एनकर, आपलं खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. आणि तसेच आमचे विठ्ठलजी जाधव, आपण सुद्धा टॉससाठी आलात, आपलं सुद्धा विशेष आभार. आपण ओपिनियन थोडा शॉर्टमध्ये घेणार आहोत, कारण मॅच सुरू आहे. आसिर, पहले तो मैं ये कहना चाहूँगा, ईस्ट व वेस्ट, अर्थाबाली इज़ द बेस्ट, पायनियर स्पोर्ट इज़ द बेस्ट. कैसा लग रहा है इस ग्राउंड के बारे में, इस टूर्नामेंट के बारे में? बहुत अच्छा लग रहा है. बहुत यहाँ खेलने बहुत मज़ा आता है. बहुत पूरा ओपन ग्राउंड है, पूरा गोल ग्राउंड है. यहाँ हम लोग खेलते हैं और अच्छा खेलते हैं. आसिर, क्या करना चाहेंगे? टॉस जीता है, फील्डिंग. कहाँ तक रोकना चाहेंगे, और कौन से गेंदबाज हैं उनसे ज़्यादा उम्मीदें रखेंगे जो आपको अर्ली ब्रेक थ्रू देंगे? पहले तो 2 ओवर पावर प्ले का बहुत मेन रहता है, उन 2 बॉलर से बहुत अपेक्षा है मेरे को. और बाद के जो 2 बॉलर और है वो भी अच्छी डाले बॉलिंग. हालांकि ये ग्रामीण टूर्नामेंट है, इसमें आपको जो मौका दिया गया है, इसके बारे में क्या कहना चाहेंगे? इसके जो प्रणेता हैं नीरज दादा चौधरी साहब, जो कि वरिष्ठ नगर सेवक है, धर्मराजा के संस्थापक अध्यक्ष है, क्या कहना चाहेंगे? थैंक यू सो मच बोलना चाहूँगा उनको कि ये ग्रामीण का टूर्नामेंट और हमको खेलने का मौका दिया है. बहुत बहुत शुक्रिया. आपके लिए बहुत सारी शुभकामनाएं, आपके टीम के लिए बहुत सारी शुभकामनाएं. सौरभ, नाणेफेक जर जिंकली असती तर निर्णय काय घेतला असता? आम्ही फलंदाजीच करणार होतो. क्या बात आहे, तुम्हाला फलंदाजी आलेली आहे. समोर बलाढ्य संघ आहे, तुमची टीमसुद्धा धोकादायक संघ आहे. कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता तुमच्या संघात आहे. साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. भरपूर काही ओपिनियन घ्यायचं होतं खरं तर, पण मॅच सुरू आहे. तुमच्या संघासाठी ऑल द बेस्ट. तर मित्रांनो, यानंतर आपण वळणार होतो सिटी क्रिकेटकडे. BC4च्या माध्यमातून सिटी क्रिकेट आपण पाहणार आहोत. टॉस झालेला आहे आणि पायनियर स्पोर्ट्स क्लबचे कॅप्टन असिर यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि स्वयं 11 संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. पहिलाच बॉलचा सामना करत असताना धीरज चौधरी आपलं खातं उघडलंय. पहिल्या बॉलवर काय घडलं तर पहिल्या बॉलवर ज्युसी फुलटॉसवर मिस केला होता प्रणय चौधरीने आणि यशच्यांचा वेध घेतला बॉलने आणि दुसऱ्या विकेटचं पतन. 2 गडी बाद टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. केतन केनेल सुद्धा विचार केला होता पहिल्या बॉलवर की त्या बॉलवर विकेट मिळणारी ती डिलिव्हरी नव्हती, मात्र त्या विकेटवर बॉलवर विकेट मिळते केतन केनेला. यावेळेस ऑफ ड्राईव्ह चांगला होता, सिंगल फक्त मिळते, स्कोअर जाऊन पोचेल 30वर. एक चांगलं टोटल आहे. 53 धावांचा पाठलाग करत असताना हे टोटल चांगलं टोटल म्हणू शकतो आपण VR स्पोर्ट पूर्ण टीमचं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना मिस झालाय. प्ले इन मिस. आकाश स्ट्रगल करतोय कारण मागच्या पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली होती, पण भरपूर वेळ तो स्ट्राईकपासून वंचित राहिलाय. त्यामुळेच आता रिदममध्ये यायला थोडासा वेळ लागतोय. पहिला बॉल डॉट आलाय आकाश फलंदाजी करत असताना. येथे पुन्हा एकदा त्याच धाटणीचा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना गती कमी केली होती आणि आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 31. क्रॉस पॅडेड शॉट खेळण्याचा प्रयत्न आकाश पाटील कॅप्टन आहे. सुरुवात चांगली केली आकाश पाटीलने, मात्र यावेळेस थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. कारण बघितलं पण एक चौकार जरूर आला होता, त्यानंतर 2 डॉट बॉल सुद्धा खेळताना दिसला आकाश. या ओव्हरमध्ये केतन केणीने
खूप चांगलं कमबॅक केलं, वापसी केली. टप्प्याचा बॉलला पिक केलाय आणि पाठवलाय सीमारेषे पलीकडे. आसमानी टोला, अंपायर 6 रन्स मोला, षटकार. जबरदस्त शॉट, अतिशय कमजोर बॉल होता केतन केने याचा आणि त्याला पुरेपूर जबरदस्त चांगली ट्रीटमेंट दिली. बॉलला पाठवलं डीप विकेटच्या बाहेर. फलंदाज धीरज चौधरीने षटकारासाठी 6 रन्स. धीरजच्या बॅटमधून षटकार आलाय. टप्प्याच्या बॉलवर पुलचा फटका, अप्रतिम फटका पाहायला मिळाला. 6 धावांना टीमची धावसंख्या 37 आकड्यावर 37 ऑन स्कोरबोर्ड. 53 धावांचा पाठलाग करायचे, 16 अजूनही करायच्यात. मॅच ऑन आहे आणि या मॅचमध्ये वी आर स्पोर्ट्स पूर्ण टीम आता ड्रायव्हिंग सीटवर आहे. धावांचा पाठलाग करत असताना जो अपेक्षित स्टार्ट होता हेमंत सर, तो स्टार्ट मिळाला आहे. आकाशने जी सुरुवात करून दिली आणि त्याला साथ देत असताना धीरजच्या बॅटमधून षटकार आलाय. 37 धावा फलकावर लागलीत. 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आज भिवंडी परिसरातील अनेक तळागाळाचे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना दिसतील. फुटबॉलचा चेंडू आहे, टॉप एज लागलाय, स्वतः गोलंदाज त्या खाली येईल. ज्युसी फुलटॉस वर मोठा फटका कन्वर्ट करू शकला नाही आणि टिट फॉर टॅट जसं उत्तर दिलंय केतन केणीने आणि फलंदाज धीरज चौधरीला परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय टीम पूर्ण संघाला. फलंदाज बाद. हे बघितलं, स्लॉक करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागली होती आणि स्वतः गोलंदाज केतन केनेने अतिशय चांगला कॅच घेतला आणि कॉटन बोल्ट आउट केले. दोन्ही सुद्धा विकेट मिळालेले आहेत. केतन केनेला दोन्ही फुलटॉस बॉलवर विकेट मिळालेले आहेत. अनेक बॅटरने फुलटॉस बॉल मिस केलाय. पहिल्याच इनिंगच्या पहिल्याच बॉलवर आपण जर पाहिलं तर फुलटॉस बॉलवर प्रतीक मिटकर मात्र बाद झाला होता. पहिल्या ओव्हरमध्ये फुलटॉस बॉल मिस केला होता आणि या बॉलवर देखील आपण जर पाहिलं तर केतन केणेचा फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मिस केलाय. टॉप एज लागले आणि स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये झेल पकडला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 37, 16 अजूनही करायच्यात. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना आज हेमंत पाटील सर, जे भिवंडीचा एक पालघरचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी मराठी भाषेवर प्रभुत्व आणि अशा एक बॉलचा खेळ अजूनही बाकी. अंपायर अशा प्रतिभावंत समालोचकांबरोबर समालोचन करण्याची संधी मला लाभली, त्याबद्दल धर्मराजा चषक आयोजक कमिटीचं मी आभार मानतोय. ओव्हर कंप्लीट झाली आहे अंपायर, ओव्हर कंप्लीट झाली आहे. थोडीशी मिस्टेक आमच्याकडून होते, क्षमस्व असो. 3 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे तब्बल 16 धावा. 12 चेंडू 16 धावा. हेमंत सर काय म्हणाल, कशा पद्धतीने तुम्ही या 2 ओव्हरकडे पाहताय? एवढे मोठं टार्गेट नाही आहे आता. उर्वरित 12 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता. या विकेटचा आपण जर विचार केला, या ग्राउंडचा विचार केला तर व्हायला पाहिजे. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करू शकणार नाही आहे. कारण मागचा सामनासुद्धा आपण बघितला, 47चा टार्गेट शेवटपर्यंत सामना गेला होता. तर क्रिकेटमध्ये काही आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. मात्र मी म्हणेन की हा सामना जास्तीत जास्त बॅटिंग करणारी जी टीम आहे, वी आर स्पोर्ट पूर्ण टीमच्या बाजूने आहे असं आपण म्हणू शकतो. डेफिनेटली सध्या जर पाहिलं तर अगदी वरच्या क्रमांकावर वी आर स्पोर्ट्स पूर्ण संघ आहे. अगदी ड्रायव्हिंग सीटवर आहे, अगदी विजयाच्या उंबरठ्यावर. पण क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळेच जर आकाशी विकेट प्राप्त झाली, जर डॉट बॉल आले, एखादं एक मॅजिक स्पेल कोणी हाताळलं तर नक्कीच या मॅचमध्ये वापसी होऊ शकतं. नाही गोलंदाजी ट्रॅकवर सुशांत पाटील आलाय. हे षटक अतिशय महत्त्वाचं निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये विकेट मिळवल्या आणि 5-6 पेक्षा कमी रन्स जर दिल्या तर शेवटच्या षटकामध्ये थोडंसं प्रेशरमध्ये आणू शकतील वी आर स्पोर्ट पूर्ण टीमला. पहिला बॉल घेऊन जातोय बॉलर, बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल ब्लॉक होलमध्ये होता. बॅकलिपला खाली घेऊन खेळला जाते मिड विकेटच्या दिशेने. अलॉंग द कार्पेट बॉल जातोय. डीपमधून फिल्डर येतोय आणि मिस फिल्डिंग भरपूर झालेली आहे. त्याचा फायदा मिळतोय दोन्ही बॅटरला आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 39 रन. चेंडू चांगला होता, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी ब्लॉक होल चेंडू हाताळला होता, पण त्या बॉलवर देखील 2 धावा आल्यात. एकेरी दुहेरीचा जर क्रिकेट खेळला तरी हा सामना अगदी आरामात विजयापर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी आकाशचा तो प्रयत्न असेल आणि पहिल्या बॉलवर तेच पाहायला मिळालं. सुशांत पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, परफेक्ट लाईन ठेवली होती, लेंथ अतिशय चांगली ठेवली होती, गती सुद्धा चांगली मेंटेन केली आणि स्विंग अँड मिस.
प्ले एन मिस. खूप चांगला बॉल ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेले. व्हेरिएशन आहे गोलंदाजी करत असताना सुशांत पाटीलवर. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू अपेक्षा केली होती. क्रीजचा वापर केला होता आकाशने, पण त्याच्या अगदी शरीरापासून दूर ठेवला बॉल आणि डॉट बॉलची सांगता होते. 10 आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. महत्वाचं षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि प्रयत्न करतोय सुशांत पाटील विकेट घेण्याचा. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस बॉल बॅट ट्राय होतं. साईडला बॉल जातोय. लॉंगनचा फिल्डर फ्रेममध्ये येतोय. चांगली फिल्डिंग करतोय, मात्र 8 डिरेक्ट हिट आहे. आणखी रन मिळतील का? रन घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. खराब फिल्डिंग, खराब थ्रो आणि खराब क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते ओवली टीम कडून. खराब क्रिकेट म्हणावं लागेल. जिकडे 1 धाव होती तिथे 2 धावा खर्च केल्या आणि 2 धावाच्या 3 धावा कशा कन्वर्ट झाल्या हे कळलंच नाही. या चुका फार महागात पडेल आणि गोलंदाजी ट्रॅकवर शुभम पाटील गोलंदाजी करतोय, त्यामुळेच या चुका आमच्याकडून देखील झाल्यात. 3 धावा मिळतील. 3 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 या आकड्यावर. 42 धावा, 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना VR स्पोर्ट्स पूर्णा संघ. शुभम पाटील बॉलिंग करतोय. खरोखरच थोडंसं फिल्डिंग डिरेक्ट हिट झालं होतं, त्यानंतर बॅकअप व्यवस्थित नव्हतं. बॅकअप झालं, त्यानंतर थ्रो खराब झाला आणि सिंगलचं डबल आणि डबलचं टेबलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शुभम. हो, चांगला बॉल कॉरिडॉरमध्ये होता. अपील होते मात्र पंच सहमत नाही. इम्पॅक्ट जर आपण बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर असावं. सो नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. डॉट बॉल जातोय. 42 वर स्कोर थांबला जातोय. आणखीन जर बघितलं 11 बॉल शेष, 8 बॉल शेष, 11 रनची आवश्यकता. शुभम पाटीलने चांगले षटक हाताळलंय. मी तर म्हणेन चुका झाल्या नसत तर धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झाला असता. ओ, हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. हा कॅच महत्वाचा असेल, मात्र वेकेंड जागी हा बॉल पडतोय. 2 रनचा कॉल. 9 सेकंडला थ्रो. रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली पाहायला मिळते. 2 फलंदाज आकाश पाटील आणि भूषण मध्ये. 2 रन कंप्लीट. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 44 रन. येस, टॉप पेज लागली होती, संधी होती, पण सिली मिडॉन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, त्यामुळे कॅच कॅरी झाले नाही. 2 धावा मिळतील. मी मगाशी म्हटलं होतं की एकेरी दुईने देखील सामना जिंकू शकतो. तेच क्रिकेट खेळत असताना या मॅचमध्ये पूर्ण संघ. 7 बॉल शेष, 9 रनची आवश्यकता. हो, यावेळेला डाऊन डिले, थोडासा लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. 7 बॉल शेष असतील आणि 8 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी VR स्पोर्ट पूर्ण टीमला. ओवळी संघाने ज्या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केले आहेत ना, त्या कुठेतरी बोचणाऱ्या असतील आणि विजयापासून वंचित ठेवणाऱ्या असतील. हो, चांगला फटका आहे. वाडिश लॉंग ऑन आणि कावकानीच्या दिशेने बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 1 टप्प्याने 4 रनसाठी चौकार. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 49 या आकड्यावर. 49 धावा दाखल करावं लागले. 4 धावांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग सुरू आहे. दोन्ही बॅटरचं कौतुक करावं लागेल. खास करून आकाश पाटीलने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, रनिंग बिटवीन द विकेट त्याने भरपूर चांगलं पाहायला मिळालं आणि भूषण पाटील याला साथ देत असताना हा चौकार लगवला. 49 धावा, अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे. यासही पाहू शकता आपण मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची आकर्षक बाईक. आणि ही बाईक स्पॉन्सर केली जातात कैलासवासी लता गणपत धुमाळ व कैलासवासी शारदा अशोक चौधरी यांच्या स्मरणार्थ मान्य श्री नितेशदादा नामदेव एनकर समाजसेवक, तसे मान्य श्री मयूरजी अशोक चौधरी यांनी स्पॉन्सर केलेले आहे. त्यांचं तर खरं त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून ही प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आकर्षक बाईक आपण पाहू शकता. कारण नितेशदादा एनकर सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्याचबरोबर मयूरजी अशोक चौधरी या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून ही बाईक स्पॉन्सर केली. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सुपर संडेच्या दिवसामध्ये नाईटला समजेल की कोण जो खेळाडू आहे या बाईकवर स्वार होईल, कोण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होईल. सर्व खेळाडू जे आहेत नक्कीच चांगली कामगिरी करताना दिसतात या धर्मराजा चषकमध्ये. केतन येतोय बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचे 6 बॉल 4 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. पूर्ण संघ आता विजयाच्या उंबरठ्यावर आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडत आहे. स्लॉक केलाय. फटका हवेत आहे. टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. खूप चांगला झेलला जातोय आणि अखेर आकाश पाटीलला परतावा लागेल. कॅप्टन परतलाय.
मॅच अजूनही ऑन आहे, अजूनही संधी आहे असा सांगणारा हा झेल आहे. आता 5 मध्ये करायचे 4. बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न आकाश पाटीलचा. मिस टाइम फटका. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने अतिशय चांगला कॅच घेतला जातोय. मिस टाइम फटका, बेस हिट होतं आणि अशा प्रकारे बारी समाप्त होते आकाश पाटील याची. चांगली बॅटिंग केली आकाश पाटीलने आपल्या टीमसाठी. 2 चौकार 1 षटकार ठोकला आणि एकंदरीत बनवलेले आहेत. हा बघितला प्रतिम कॅच, अतिशय चांगला कॅच. पहिल्याच बॉलवर विकेट या ठिकाणी मिळालेली आहे केतन केनेला. 5 बॉल शेष, 5 मध्ये 4 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी पूर्ण टीमला. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. क्रिकेट हा असाच खेळ आहे. तुम्हाला जिंकण्यासाठी प्रत्येक क्षणाला अलर्ट राहावं लागतं. प्रत्येक क्षणामध्ये तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं. तर 4 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ आहे. मगाशी जी बाईक दाखवली होती मॅन ऑफ द सिरीजची. प्रत्येकाचं स्वप्न असतं का क्रिकेट खेळत असताना आपण एकदा तरी बाईक जिंकावी आणि एकाचा देखील स्वप्न पूर्ण होईल. पण इथे स्वप्न पूर्ण होईल का आदित्य 11 ओवी टीमचं? कारण की मॅच अजूनही ऑन आहे. 4 मध्ये 4 करायचे आहेत. सुपर मॅच, वाटा मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला, प्रेक्षकांचा अगदी मनोरंजन करणारा सामना आहे. दुपारच्या सत्रामध्ये एक तुम्हाला कडक सामना पाहायला मिळते. धर्मराजा चषक 2025चा हा भव्य दिव्य सोहळा. 4 मध्ये 4. ऑन साइडला फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. जीतच्या बॅटमधून येतोय पूर्ण टीमच्या जीतचा क्रॅकिंग चौकार. आणि अशा तऱ्हेने हा सामना VR स्पोर्ट्स पूर्ण संघाने तो 3 बॉल ठेवून हा सामना जिंकलाय. तर मॅन ऑफ द मॅच ची घोषणा केली जाईल. आणि नो डाऊट अबाउट दॅट मिस्टर कप्तान चला सीनादान आकाश पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्लीज आकाश पाटील या. आणि आकाश पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शेवटचा बॉल जर पाहिलं तर जीतने चौकार लागवला. चला प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी आपण डॉक्टर गवळी सरांकडे जाऊया आणि ऐकूया मॅन ऑफ द मॅच सेरेमनी. धन्यवाद. येस आकाश, आपण यायचं आणि त्याचबरोबर स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे ओम पाटील आपण सुद्धा यायचं आहे. ओम पाटील आपण यायचं आहे कारण आपलं गिफ्ट घेऊन जायचं आहे. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे ओम पाटील मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. हे फार महत्त्वाचं आहे. संघाचा कॅप्टन आकाश आहे. पण आकाशने सांगितलेलं आहे की खरं तर माझा यंगस्टर जो खेळाडू आहे अथर्व, त्यांनी गोलंदाजी अप्रतिम केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अथर्वला देण्यात यावा. अथर्व टावरेला. अथर्व आपण यायचं आहे. यस अथर्व टावरे काय गोलंदाजी केली होती. आमचे बाईक स्पॉन्सर सन्माननीय नितेशदादा एनकर भावी नगरसेवक यांना विनंती करणार आहे की हे जे गिफ्ट आहे ते स्वर्गीय सरस्वती रंगराव पवार स्वर्गीय कपिल गोविंद चौधरी यांच्या स्मरणार्थ आहे. निलेशदादा चौधरी साहेब यांनी स्पॉन्सर केलं आणि आकर्षक ट्रॉफी आमचे विठ्ठल यादव साहेब आपण सुद्धा या ठिकाणी आपल्या शुभास्ते प्रदान करायचे. त्यानंतर एरेना स्पोर्ट्स क्लबद्वारा 1 महिन्यासाठी मेंबरशिप खास करून स्विमिंगसाठी आपल्या फॅमिलीसाठी. अथर्व हे कार्ड आहे. अथर्व आपण थांबायचं आहे.